नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीसताई यांचे फेब्रुवारी महिन्याचे मानधन तसेच प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठीचा हा पाहणार आहोत। नेमके GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी हा वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीसताई यांचे जे काही मानधन आहे तसेच प्रोत्साहन भत्ता आहे तो अदा करण्यासाठी निधी हा वितरित करण्यासाठीचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR हा आला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा GR शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता, एकात्मिक बालविकास 2025 प्रत क्रमांक 62/6 असा आहे। आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता, दिनांक 2 मार्च 2026 चा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। आपण या ठिकाणी या शासन निर्णयासाठीचे संदर्भ पाहूयात। यामधील सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बालविकास 2024 प्रत क्रमांक 131/6 दिनांक 4/10/2024 असा आहे। यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की आपण या ठिकाणी पाहू शकता की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बालविकास 2025 प्रत क्रमांक 62/6 दिनांक 22/4/2025 दिनांक 24/9/2025 दिनांक 10/10/2025 दिनांक 29/10/2025 दिनांक 26/11/2025 दिनांक 29/12/2025 दिनांक 29/1/2026 व दिनांक 16/2/2026 असा आहे। मित्रांनो, या शासन निर्णयासाठीचे हे फक्त आपण संदर्भ पाहिले आहेत। ॲक्च्युअल मधला जो काही शासन निर्णय आहे, निधी हा किती वितरित केला जाणार आहे तो आता समोर आपण पाहूयात। शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते। तसेच सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे फेब्रुवारी 2026 या महिन्याचे मानधन तसेच प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रदान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये 178 कोटी 72 लाख एवढा अतिरिक्त राज्य हिस्स्याचा आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की या शासन निर्णयाद्वारे जे काही आपल्या अंगणवाडी सेविका आहेत तसेच अंगणवाडी मदतनीसताई आहेत यांचे जे काही फेब्रुवारी 2026 चे मानधन तसेच प्रोत्साहन भत्ता जो काय आहे तो अदा करण्याकरिता एकूण जो काही निधी आहे तो म्हणजे की 178 कोटी 72 लाख एवढा जो काही निधी आहे तो राज्य हिस्स्याच्या आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित तसेच खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही सविस्तर अपडेट आहे PDF आहे ती आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।